मोदी परिसरातील जगजीवनराम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे 2 मुलींची मृत्यूची घटना ताजी असतानाच आता दुर्गंधीयुक्त ड्रेनेजचे पाणी घरात येत असल्याची घटना समोर आली आहे. दमाणीनगर येथील देशमुख पाटील वस्तीमधील लक्ष्मी पेठ येथील फुलारी यांच्या घरात ड्रेनेजचे पाणी शिरल्याने अब्दुल गणी फुलारी यांच्या नित्य घरातील कामे करण्यास मोठी अडचण निर्माण होत होती. दमाणीनगरातील देशमुख पाटील वस्तीत ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी गेल्याचे समजताच पालिका कर्मचाऱ्यांनी ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. पण लक्ष्मी पेठ अब्दुल गणी फुलारी यांच्या घरासमोर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार केला आहे. पण रस्ता तयार करताना ड्रेनेज उघडण्यासाठी मोकळी जागा न सोडल्यामुळे तुंबलेले ड्रेनेजचे पाणी सोडणे कर्मचाऱ्यास देखील मोठे मेहनतीचे होते. शेवटी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता फोडून ड्रेनेजचे पाणी घालवले. वेळीच योग्य पद्धतीने रस्ता केला असता तर इतर अडचण निर्माण झाली नसती, अशी माहिती स्थानिक रहिवाशांकडून देण्यात आली. काका किती दिवसापासून पाण्याची अडचण येते? काय नेमकं अडचण काय? नेमकं काय आता गेल्या हप्त्यात बी तसंच झालं आहे, ह्या हप्त्यात बी तेच आहे. पावसाळ्यात तर फुल होते, चेंबर 3-4 वेळा मी काढलं होतं झाकणं ते. आता हे रोड केल्यामुळे सगळं बंदच आहे, काढणार कुठनं मग? कधीपासून पाणी उपसताय तुम्ही ड्रेनेजचं? आता सकाळी 6 वाजल्यापासून पाणी काढतो मी, 6 वाजल्यापासून पाणी. काय कुठलं जेवण कसं बघितलंच कायच नाही अजून. काय करायचं? जेवण नाही का नाश्ता नाही ना चहा पाणी नाही, सगळं घाण काढण्यातच चाललं दिवस आणि काय.